Good morning, students. This is Professor Chavan Chakradhar. I welcome all of you in my YouTube channel Let's Learn English. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत चॅप्टर 2.2. ॲक्च्युली दिस इज अ पोएम, द सोअर. This poem is written by Victor Hugo in French and translated by Torulata Datta in English. Before starting, let's have some introduction regarding the poet. Victor Hugo, the poet, novelist and dramatist of the 19th century, was the most important of the French romantic writers. Victor Hugo हे फ्रेंच रोमॅन्टिक रायटर्समधले अतिशय महत्त्वाचे असे रायटर होते. Though he regarded in France as one of the country's greatest poets, he is better known for novels as Notre Dame de Paris and Les Miserables. फ्रान्समध्ये त्यांना महान कवी असं मानलं जातं. तरीसुद्धा त्यांच्या 2 नॉव्हेल्ससाठी ते अतिशय ओळखले जातात. चांगलं त्यांना जगभर त्यांची ओळख आहे. त्या म्हणजे नॅट्रे डॅमे डी पॅरिस आणि लेस मिझरेबल्स. आता सोवर नावाची जी पोएम आहे ती तोरुलता दत्ता यांनी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे. तोरुलता दत्ता यांचा थोडक्यात परिचय बघूया. अ बेंगाली पोएट ऑल्सो नोन ॲज तोरू, wrote in English and French, was born on 4th March 1856 in Kolkata. तोरुलता दत्ता या बंगाली कवयित्री आहेत. त्यांना शॉर्टमध्ये तोरू असं सुद्धा म्हटलं जातं. त्यांनी इंग्लिश आणि फ्रेंचमध्ये लिखाण केलेलं आहे आणि त्यांचा जन्म 4 मार्च 1856ला कोलकाता येथे झालेला आहे. शी इज कन्सिडर्ड टू बी द फर्स्ट इंडियन पोएटेस टू राईट वर्सेस इन इंग्लिश अँड फ्रेंच. इंग्रजी आणि फ्रेंचमध्ये कविता लिहिणारी पहिली भारतीय कवयित्री म्हणून त्यांना मानलं जातं. शी ट्रान्सलेटेड डझन्स ऑफ पोएम्स अँड कम्प्लिटेड अ नॉवेल बिफोर हर डेथ ॲट द एज ऑफ 21. वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी म्हणजे त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी एक नॉव्हेल कंप्लीट केलेली आहे. हर पोएम्स सच ॲज सीता, लोटस, आवर कॅसुरिना ट्री आर वेल लव्ड. त्यांच्या सीता, लोटस आणि कॅसुरिना ट्री, आवर कॅसुरिना ट्री या अतिशय गाजलेल्या अशा कविता आहेत. आता प्रेझेंट पोएममध्ये काय आहे नेमकं बघूया. द सोवर इज अ ट्रान्सलेशन ऑफ विक्टर ह्युगोज पोएम सैसन डेस सेमेलिस ली सोर. It is translated by Toru Dutt from French to English. The Sower is a poem about a farmer who is sowing seeds. He has seen many bad harvests in his life. However, he is so optimistic of having a good harvest every time he tosses grain. बघा, आपल्याला माहिती आहे की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या भारत देशामध्ये मॅक्सिमम लोक शेती करतात आणि हे शेतकरी जे आहेत त्यांच्यामधली जी पॉझिटिव्हिटी आहे, त्यांच्यामधली जीवन जगताना जी काही त्यांच्याकडे होप्स असतात, आशा असतात, त्या आशा, त्यांची होप्स या कवितेमधून आपल्याला बघायला मिळतात. तर प्रेझेंट पोएम जी आहे द सोवर म्हणजेच शेतकरी, म्हणजेच पेरणी करणारा, म्हणजेच अन्नदाता, त्याच्याविषयीची ही पोएम आहे. चला तर मग बघूया द सोवर. सिटिंग इन अ पोर्च वे कूल सनलाईट आय सी डाईंग फास्ट. ट्विलाईट हॅसन्स ऑन टू रूल. बघा, कवयित्री तिच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ बसलेली आहे. सायंकाळचे दृश्य ती पाहत आहे आणि ती निवांत बसलेली आहे. सूर्यसुद्धा झपाट्याने मावळतो आहे आणि आकाशात संधी प्रकाश पसरू लागला आहे. जमिनीवर सावल्यांचा खेळही सुरू झाला आहे. या ठिकाणी पोर्चवेचा अर्थ दिलेला आहे बघा. अ व्हरांडा ऑर अ कवर्ड शेल्टर इन फ्रंट ऑफ अ बिल्डिंग. ट्विलाईट हॅसन्स ऑन टू रूल. याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला की कशा प्रकारे जमिनीवर सावल्यांचा खेळही सुरू झालेला आहे आणि आकाशात आता संधी प्रकाश पसरू लागलेला आहे. वर्किंग आवर्स हॅव वेल नाय पास्ट. शॅडोज रन अक्रॉस द लँड्स बट अ सोवर लिंगर्स स्टील. ओल्ड इन रॅग्स ही पेशियंट स्टँड्स. Looking on, I feel a thrill. Black and high, his silhouette dominates the furrows deep. जवळपास सगळ्या लोकांची काम करण्याची वेळ संपलेली आहे, परंतु
अजूनही शेतकरी जो आहे तो मला शेतामध्ये काम करताना दिसत आहे, शेतामध्ये तो रेंगाळताना मला दिसत आहे. कवयित्री पाहते की तो म्हातारा आहे, त्याचे कपडे जीर्ण झालेले आहेत. कष्टकरी माणूस तो शेतामध्ये मेहनत घेत आहे. हे पाहून कवयित्रीच्या मनात त्याच्याविषयी विलक्षण आदराची, आपुलकीची भावना दाटून येते. आपल्याला माहिती आहे की सायंकाळ झाली, संध्याकाळ झाली की सगळ्या लोकांची कामं संपतात. पण ह्या अंधार जरी पडत असला, संध्याकाळ जरी होत असली तरी शेतकरी मात्र शेतामध्ये राबताना कवयित्रीला दिसतो आणि त्यामुळे कवयित्रीच्या मनामध्ये शेतकऱ्याविषयी एक आदराची, सन्मानाची भावना निर्माण होते, आपुलकीची भावना निर्माण होते. Now to sow the task is set, soon shall come a time to reap. Marches he along the plain, to and fro, and scatters wide from his hands the precious grain. Muse I as I see him stride, darkness deepens, fades the light. Now his gestures to mine eyes are august and strange, his height seems to touch the starry skies. मावळत्या सूर्याच्या संधी प्रकाशात या शेतकऱ्याची भव्य काळी आकृती नांगरलेल्या शेतात दूरवर पसरलेली कवयित्रीला दिसते. आता शेतकरी पेरणीच्या कामासाठी सज्ज झाला आहे. पेरणी झाल्यानंतर लवकरच पीक कापणीला येईल अशी आशा उरी तो बाळगत आहे. मनामध्ये त्याच्या अशी आशा आहे आणि हातातले धान्याचे जे मौल्यवान मोती आहेत तो ओळीने जमिनीत पसरवत पुढे जातो आणि त्याचे हे काम कवयित्री गर्क होऊन पाहत राहते. शेतकऱ्याला काम करताना पाहणं हे खूप आनंदाची गोष्ट कवयित्रीला वाटते. कवयित्रीला खूप आनंद मिळतो की आजही सगळी लोक शांत आरामात आहेत, सगळे व्यावसायिक शांतपणे आराम करत आहेत, परंतु आता शेतकरी अन्नदाता हा सोवर मात्र अजूनही काम करत आहे आणि तो पेरणी करत आहे. उजेड आता हळूहळू मंदावत जातो आणि अंधार आणखी गडद होऊ लागतो. त्या पार्श्वभूमीवर कामात गडलेली शेतकऱ्याची मूर्ती कवयित्रीला विलक्षण ओजस्वी भासते. जणू त्याची प्रतिमा तिला आभाळा एवढी प्रभावी व उदात्त झाल्यासारखी वाटते. आता हा जो शेतकरी आहे तो जो की लाखो जीवांना जगवतो, लाखो जीवांना अन्न पुरवतो आणि म्हणूनच त्याला आपण अन्नदाता म्हणतो. आणि याच शेतकऱ्याची आकृती जणू काही असं वाटतं की ती इट सीम्स टू टच द स्टारी स्काईज हिज हाईट. म्हणजे हा शेतकरी किती उदात्त असतो. तो जगासाठी आपल्या सगळ्या सुखांचा त्याग करतो, जगासाठी सगळी दुःख आपल्या अंगावर घेतो आणि दरवर्षी मागच्या अनेक वर्षामध्ये जरी त्याला चांगलं उत्पादन नाही मिळालं तरी दरवर्षी एका आशेनं, काही होप्सनी नव्यानं पेरणी करतो. एक प्रकारचा जुगारच तो खेळत असतो. एक प्रकारे तो स्वतःचं नशीब आजमावत असतो, परंतु त्याला इतरांच्या भविष्याची चिंता असते, इतरांना अन्न त्याला पुरवायचं असतं आणि त्याच्यामुळं तो स्वतःचं किती नुकसान होतं याची अजिबात चिंता न करता दरवर्षी त्याच आशेने, त्याच होप्सने पेरणी करत असतो. आणि म्हणून अशा या अन्नदात्याची उंची जणू काही एवढी मोठी आहे की ती ताऱ्यांपर्यंत पोहोचली आहे, आकाशामध्ये पोहोचली आहे असं कवीला वाटतं. मित्रांनो, अशा प्रकारे द सोवर ही कविता आपण बघितलेली आहे. अपेक्षा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मित्रांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. थँक्यू.